अशी भरली भेंडी ताटात असेल तर कोण म्हणेल मला भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही. आणि जर तुमच्या आसपास असे लोक असतील की मला भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही, त्यांना तर तुम्ही ही भेंडी नक्कीच खायला घाला. इथे काय मस्त दिसतेय बघा ही. अजिबात मसाला बाहेर नाही आलाय, चिकट नाहीये, त्याचबरोबर एकदम मस्त अशी फडफडीत बनली आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही एकदा बनवली तर 2 ते 3 वेळा नक्की बनवाल. आणि तुम्हाला सांगते याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्या घरामध्ये कायम अवेलेबल असतं. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्ते, आपल्या सर्वांचं खाईन तर तुपाशीमध्ये स्वागत आहे. आज मी बनवत आहे मस्त अशी भरली भेंडी. चला तर रेसिपीसाठी काय काय लागतंय ते पाहूयात. इथे घेतला आहे मी 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, जिरे 1 चमचा, 3 हिरवी मिरची, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेलं नारळ. इथे तुम्ही खोबरं पण घेऊ शकता. त्याचबरोबर पाव किलो भेंडी घेतली आहे. भेंडी मस्त अशी धुवून सुकवून घेतली आहे आणि आता मी चिरून घेते. जी भेंडी मला मोठी वाटत आहे त्याचे मी 2 तुकडे करणार आहे आणि जी भेंडी छोटी आहे त्याचा पुढचा आणि मागचा भाग कट करून अशा पद्धतीने एक तेलामध्ये कट देणार आहे. तसं बघायला गेलं तर भेंडीचे किती प्रकार आहेत. लसुणी भेंडी आहे, दही भेंडी आहे, दही मसाला भेंडी आहे, भेंडी फ्राय आहे, त्याचबरोबर अचारी भेंडी. पण मला हा भरला भेंडी प्रकार खूप आवडतो आणि वरण भात आणि ही भरली भेंडी असेल तर हा तर कॉम्बो माझा फेवरेट आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची भेंडी आवडते हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जेव्हा तुम्ही भरली भेंडी बनवणार आहात तेव्हा बाजारातून अशा छोट्या भेंड्या घेऊन यायच्या आहेत जेणेकरून त्या पटकन शिजतील आणि चिकट नाही होणार. चला तर मसाला बनवून घेऊयात. इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेला नारळ, त्याचबरोबर शेंगदाणे, जिरे, मिरची, कोथिंबीर आणि सर्व पावडर मसाले एकाच भांड्यामध्ये असे ओबड-धोबड असे बारीक करून घेणार आहे. इथे मी लसूण नाही वापरलाय. लसूण हा वरून ठेचून टाकायचा आहे. खूप जास्त बारीक नाही करायचं आपल्याला हे. थोडंसं जाडसर ओबड-धोबडच करायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, हा मसाला बनवताना याच्यात पाणी किंवा तेलाचा अजिबात वापर नाही करायचा आहे. अशा पद्धतीने मसाला बनवलेला तुम्ही फ्रीजमध्ये एका आठवड्यासाठी पण स्टोअर करू शकता. काही मस्त मसाला झालाय बघा. आता ह्याच्यात मी 7 ते 8 पाकळ्या ठेचलेला लसूण टाकते आणि मस्त असा मिक्स करून घेते. इथे बघू शकता मस्त असा आपला हा मसाला भेंडीमध्ये भरण्यासाठी तयार आहे. चला तर मग आता भेंडीमध्ये मसाला भरून घेऊयात. भेंडीचा मसाला भरत असताना अजिबात चिंगूसपणा नाही करायचा आहे. जेवढा मसाला बसेल तेवढा आपल्याला ह्याच्यात भरायचा आहे. अशा पद्धतीनं पूर्ण भेंड्यांमध्ये आता मसाला भरून घेते मी. आणि त्याचबरोबर जर का तुम्ही बनवलेली भेंडी चिकट होत असेल तर तुम्ही या वेळेला याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकू शकता. लिंबामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही. आता मस्त भेंडी भरून झाली आहे. आता एक फोडणी देऊया. फोडणीसाठी एका कढईमध्ये मी 1 पळीभर तेल घेतलं आहे. 1 चिमूट हिंग आणि 1 चिमूट हळद टाकली आहे. आता आपण भेंडी टाकूयात आणि मस्त अशी 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. ही भेंडी परतत असताना गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आहे. अशा पद्धतीनं बघा इथे 3 मिनिटानंतर भेंडीचा कलर मस्त असा चेंज झाला आहे. आता इथे बघा 5 ते 6 मिनिटांसाठी मी भेंडीची एक वाफ काढून घेते. वाफ काढून झाल्यानंतर ना अर्धवट अशी आपली भेंडी शिजली गेली आहे. या वेळेला मी 1 चिमटभर मीठ टाकते आणि मस्त मिक्स करून घेते. इथे बघू शकता अर्धवट भेंडी शिजली आणि मसाला अजिबात बाहेर नाही आलाय. आता जो आपला राहिलेला एक्स्ट्राचा मसाला आहे तो पण मी इथे टाकून घेते आणि मस्त असं मिक्स करते. आता अजून एकदा आपल्याला 6 ते 7 मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची आहे. आता या वेळेला जर तुम्हाला वाटलं की तुमची भेंडी थोडीशी करपत आहे, तर तुम्ही 1 पाण्याचा शिंतोडा देऊ शकता. खूप जास्त पाणी नाही टाकायचे. 2 ते 3 चमचे एवढा पाण्याचा शितोडा द्यायचा आहे. जेणेकरून तो मसाला करपणार नाही आणि इथे बघू शकता आपली मस्त अशी भरली भेंडी तयार आहे.
काही मस्त कलर आलाय बघा आणि मसाला अजिबात बाहेर नाही आलाय. मोकळी फळफळीत झाली आहे. तुम्ही नक्की तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि जर तुम्ही मुलांच्या डब्यात ही भरली भेंडी दिली तर नक्कीच मुलं डब्बा पूर्णपणे संपवून येतील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा. आणि इथे बघा किती मस्त सुरेख अशी भाजली गेली ती. एकदम मोकळी फडफडीत झाली आहे आणि चिकट तर अजिबात नाहीये आणि किती मस्त शिजली आहे ते मी इथे तुम्हाला दाखवते. आहे की नाही किती छान शिजली आहे मऊसूद. तर नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या रेसिपी